सामना 4 षटकांचा राहील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहन कांबडीला. पहिला गोलंदाज आपण जर पाहिलं तर अनना गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना होईल स्टार्ट. पहिलाच बॉल अगदी स्वतःच्या फालुंद्रामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. झेल टिपला जातो आणि फलंदाज रोहन कांबडीला परतावा लागेल 0 या धावसंख्येवरती. बिन फलंदाज रोहन बाद झाला, स्वतःवरती नाराज झाला. अगदी बॉल कुठेतरी कॅरी करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आणि फलंदाजाला परतावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नानाला आपण पाहतोय. नानाला इथून चांगला खेळ करावा लागेल. पांड्याला साथ देणं गरजेचं ठरेल. एखादी पार्टनरशिप बनवावं लागेल या दोन फलंदाजाला. अगदी चांगले फटके त्याच्या बॅटमधून मी अनेक मैदानावरती पाहिलेत. डिंगडॉंग चषकामध्ये आपण खेळताना त्याच्या अगदी चांगला फटका त्याच्या बॅटमधून येताना आपण जरूर पाहिले होत्या. मालिका बीरचं एक किताब त्याचा देखील मिळालं होतं. आणि आज या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं खेळ पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट पहिल्याच बॉलवरती एका टप्प्यावरती चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. आपण नानाचा विचार केला तर आल्यास त्यानं रिव्हर्स फटक्यानं मात्र एक चांगली मोहर लगावली गेली. कारण पांड्याकडे ती क्षमता आहे आणि ती त्याच्या बॅटमधून हा क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात फलंदाजाने केली जाते. समोरच्या दिशेनं डीप आडमा पट्ट्याने चेंडूला खोदून काढलाय. चेंडूला पाडवलंय सीमारेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी टोकलाय षटकार. रोहन कांबडी बाद झाला पहिल्याच बॉलवरती. तिथून नानाने अगदी डाव सावरला. मी मगाशीच उल्लेख केला की पार्टनरशिप क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते आणि तीच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 2 चेंडूचा खेळ केलाय. 10 धावा वैयक्तिक धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्यानं पंच आमच्याकडे वळून सांगतो की इट इज वाईल्ड. किसन डुमणी सरांचा इशारा येतोय. खराब चेंडू फेकला जातो. प्रेशर बनवलाय मी म्हणेन. प्रेशर हिट गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही विकेट घेतात तेव्हा फलंदाजावरती प्रेशर बनवला जातो आणि त्यानंतर प्रेशरला दूर करण्यासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नाण्याच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार आणि त्यानंतर खराब चेंडू म्हणजे प्रेशर गोलंदाजावरती टाकण्याचा त्याने जरूर प्रयत्न केलाय. इथून चांगली गोलंदाजी होईल का मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्जा फलंदाज अगदी आडवा पट्ट्यानं मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. नानाच्या बॅटमधून दुसरा क्लासात्मक फटका 6 धावेंसाठी. नक्कीच चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 4-7 धावांना संघाचा धावफलक जर पाहिलं 17 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. संगणकाला थोडीसं मात्र टीम मिटिंग घेण्याचा अगदी एक मनसोबा निर्माण करून दिला या फलंदाजानं. गोलंदाजाला थोडासा प्रेशर मध्ये आणले. रिबस अटेम्प्ट लाजवाब कामगिरी. फेकून दिला चेंडूला 6 धाब्यांसाठी. बिग हिट. तिसरा षटकार. आज तारे सितारे मैदानावरती जरूर पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्गाला काय अवस्था, कोण जिंकेल कोण हारेल या या याच्याशी प्रेक्षकांचं काहीच नसतं आणि त्यासाठी प्रेक्षक वर्गाला षटकार चौकारांची नितांत गरज असते आणि ते प्रेक्षक वर्ग आज
लाईव्हच्या माध्यमातून जॉईंट आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना सुरू आहे त्यावर चारही बाजूने प्रेक्षक वर्गांची अल्लोटेनं गर्दी पाहायला मिळते. नानाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लाजवाब पाहायला मिळते. कामगिरी लाजवाब पाहायला मिळते. शेवटचा चेंडू अद्याप फेकला जाईल धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आता फेकला जाते गोलंदाजावरती अगदी अक्षरच्या तुटून पडलाय फलंदाज. वन डाऊनचा फलंदाज कशा रीतीने फलंदाजी करायची त्याचं जिवंत उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलंय. रेबासाठी मानसुबा बनवला होता. शरीरवीर गोलंदाजी सध्या पाहायला मिळाली. शेवटचा बॉल डॉट पद्धतीनं पाहायला मिळालाय. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना कसगावाडी संघ जाऊन पोहोचलाय. 23 या आकड्यावरती एक फलंदाज बाद. डीजे बदलापूर मोहपाडा संघाचा राहुल हा गोलंदाज सज्ज झालाय. पहिला षटक मागडा आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. नो स्ट्राईकला ज्या फलंदाजानं 6 चेंडूमध्ये एकही चेंडू पैस केला नाहीये तो फलंदाज आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यानं अद्याप 5 चेंडू पैस केली आणि वैयक्तिक जर संघाचा फलक पाहिला तर 23 आणि वैयक्तिक 22 धावेवरती फलंदाजी नाना हा फलंदाज करतोय. एक चांगली धावफलक आखण्याचा त्याचा प्रयत्न राहिलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तो प्रयत्न करावा लागेल. चंदू बसमा अगदी चांगल्या अंपरची भूमिका तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुमच्यासाठी देखील शुभेच्छा येतात आणि आज एक चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. चला आपण स्पीडअप करा. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगल्या जाते. दोन्ही संघ एकाच विभागातील सगळे डावपेच दोघांनाही माहिती असतील आणि त्यासाठी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. स्ट्राईक एंडला पांड्याला आपण पाहतोय. पांड्या पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला आणि तिकडे शतरक्षक आहे. टिपला जातोय झेल आणि संपलाय. पांड्या या फलंदाजाचा खेळ 0 धावसंख्येवरती मैदान सोडावा लागले. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण जर पाहिलं तर डेरंगावचे एक चांगले समालोचक ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं सूरज वाघ सरांचं आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण या स्पर्धावरती येऊन असं नसतं. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिंतामण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चिंतामणला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती नाना या फलंदाजाला घ्यावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात. चांगली गोलंदाजी अगदी आपण पहिल्याच बॉलवरती समोर करण्याचा प्रयत्न अगदी फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे शतरक्षक आहे. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक जर पाहिला तर 24 या आकड्यावरती आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती दमदार ही स्पर्धा आपण पाहतो. त्या स्पर्धेमध्ये चांगला प्रतिसाद खेळाडूंचा प्रेक्षकांचा पाहुण्यांचा आपल्याला अल्लोड गर्दीने पाहायला मिळतोय. आज चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. क्लास लाईन करण्याचा प्रयत्न फायनल क्षेत्र निवडला. तो क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू खाली चेंडूला उचलणार फेकणार चांगली फील्ड शेवटच्या क्षणी तिसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू 2 धाबा रोखू शकत नाही. 2 धाब्यानं संघाचा धावफलक जर पाहिला 26 या आकड्यावरती 26 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 20 बनल्या होत्या. तिथून थोडासा मात्र डाव ढगमगला जातोय. पांड्याचे विकेट पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या षटकाला जरूर पाहायला मिळाली. पण इथून आता चांगले मोडाले फटके येतील का प्रयत्न केले जातात. लवर फुलटा चेंडू कव्हर पॉइंट मधून उडवलाय. चेंडू फिल्डर नाहीये. लांबवरचा परवा चेंडू जाय सीमारीच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी
परत आपण पाहतोय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नानाच्या बॅटमधून आपण पाहतोय. सुरुवात चांगली अगदी गतीमध्ये परिवर्तन होता. त्यानंतर मग आता चांगल्या फटक्यांनी सुरुवात केली. पुन्हा एकदा सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फालुत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लॉंग ऑनमध्ये चेंडूला मात्र केलून काढला, सिंगल मिळाली आणि सिंगलनं फक्त आणि फक्त धावफलक पुढे सर्कल 31 आकड्यावरती आपण पाहतोय. दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर आता इथून चांगली साजेदारी निभावण्याचं काम इथून केलं जाते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाला हे काम देखील करावा लागेल. फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न, शरीरवेट गोलंदाजी, फलंदाज होईल बाद. मुझे पहचानो. यस, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना कसगावाडी संघ जाऊन पोचला 31 आकड्यावरती. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. अक्षय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3चा आणि वैयक्तिक स्वतःचा पहिला षटक घेऊन गोलंदाज अमृत हा गोलंदाज पाहायला मिळेल. मी म्हणेन कमबॅक साधलाय दुसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पण येणाऱ्या अजूनही 2 षटकामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या दोन्ही फलंदाजाला इथून डाव सावरावा लागेल आणि प्रयत्न तर करावाच लागतील आणि प्रयत्नाशिवाय काही नाही आहे. कारण दोन्ही संघ एकाच विभागातील आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आज आयोजकांच्या माध्यमातून ते वेट त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करत असताना टीम बदलापूर मोहपाडा संघाला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झाला. पहिलाच बॉल फेकण्यासाठी अमृत हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी त्याला करावा लागेल. पहिला चेंडू कशा रीतीनं फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनकडे चेंडू चाललाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरे धावेचा प्रयत्न. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न मुनसब बनवला होता. फलंदाजाला परतावा लागेल. 1 धाव 1 विकेट. या मैदानाच्या आतमध्ये सतीश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता इथून चांगला खेळ करावा लागेल. ज्या अपेक्षा होत्या पांड्यावरती त्या अपेक्षा कुठेतरी दुरावल्या. रोहनवरती अपेक्षा होत्या 0 धावसंख्येवरती दोन्ही सख्खे बंधू बाद झाले. तिथून थोडासा मात्र डाव डगमगला जातोय. नानाने केलेली चांगली फलंदाजी अद्याप चांगली पाहायला मिळते. पण इथूनची गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळते टीम मोहपाड्याच्या बाजूनं. समोर करण्याचा प्रयत्न. अडपा पट्ट्यानं तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 100च्या क्षणाला चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. चांगले फील्ड पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त सिंगलचा प्रयत्न राहिला. सिंगलना जर आपण विचार केला तर धावफलकावरती 33 आकड्यावरती आपण पाहतोय. असं वाटलं होतं की 60 ते 70 धावा बनतील. पहिल्या षटकामध्ये आपण 23 धावेचा षटक पाहिलं होतं. तिथून मात्र डाव थोडासा डगमगलाय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली 2 षटकामध्ये. आता बी चांगली षटक मैदानाच्या आतमध्ये फेकला जाते. समोरच्या दिशेला अगदी लॉंग ऑन मध्ये कव्हर केला जातो. चांगले फील्ड पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी तिकडे क्षेत्ररक्षक थोडासा बेट होताना जरूर पाहायला मिळालाय. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 मिळतील या बॉलवरती. 2 धाब्यानं संघाचं धावफलक जर पाहिलं 35 आकड्यावरती आपण पाहतोय. 35 धाबा धावफलकावरती. अजूनही मोठाले फटके येत नाहीये कारण शांत संयम आणि खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे.
मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. या ठिकाणी चांगला खोलवरचा चेंडू परफेक्ट यॉर्कर. या ठिकाणी या चेंडूची फेक जरूर करावा लागेल. त्यानंतर चॅलेंजर संघाची एक चांगली खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्याने पाहिले जाते आणि आपण रात्री जसा अब्बास ऐकला कृष्णा पारधी जे जवळचे मित्र त्यांचं देखील आगमन झालंय, त्यांना देखील शुभेच्छा असतील. त्यानंतर त्यांचे मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेनं जिकडे चांगला फेट लागवण्याचा प्रयत्न अगदी तांडा फलंदाजाला परतावा लागेल. आज नामदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता नामदेवला इथून चांगला खेळ करावा लागेल कारण झटपट फलंदाज बाद झाल्यानंतर नाना बाद झाला तिथून मात्र चांगला खेळ इथून आता करावा लागेल. नामदेव या फलंदाजाला तिथून आक्रमणाची शैली इथून बॅटिंग करावा लागेल. त्यासाठी प्रयत्न केला जातोय. आल्या आल्यास आज चेंडू मात्र फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. तर 41 या आकड्यावरती चला शेवटचा षटक चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर विजय या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि विजयला इथून चांगली गोलंदाजी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जिथे दोन फलंदाज सेट होऊन आता फलंदाजी करतात त्याला एखादा विकेट मैदानाच्या बाहेर करावा लागेल. याच दृष्टिकोनातून गोलंदाजी करावा लागेल. मोडाले फटके शांत सांभाळ होता. शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती षटकार नामदेवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पण इथून आता विजय हा गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. लवर फुलटॉस बॅटची टॉप एज घेतली असेल क्षेत्रामध्ये चुका आणि तिकडे चेंडू चाललाय सीमारेच्या पलीकडे. अगदी 100% एफर्ट लगावण्याचा प्रयत्न या शतरक्षकाचा राहिला आहे. पण शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी 45 धावा धावपलकावरती. लाजबाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या फटक्यांची आणि तांतगरीची आणि ते फटके देखील मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणी फलंदाजी रिवर्स अटेम्प्टने सजवण्याचा प्रयत्न केला जाते. लाजबाब कामगिरी फलंदाज बाद. इथे फलंदाजाला परतावा लागेल. आता इथून चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गणेशला आणि नामदेव या फलंदाजाला 2 फलंदाजाला इथून शेवटच्या षटकाला आक्रमण करावं लागेल. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले जातील. अडबा पट्ट्याने चेंडूला मात्र गणेशच्या बॅट मधून आलेल्या 7 तडाखा चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. शेवटच्या क्षणी बघा फलंदाजी काय असते कारण
झटपट फलंदाज जेव्हा जेव्हा बाद होतात तेव्हा तेव्हा या आक्रमण शैलीचे फलंदाज शेवटच्या क्षणी पाहायला मिळतात. फुलटॉसला आक्रमण करायचं होता, फटका बसलाय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. टिपलाय जेल आणि संपुष्टात आला फलंदाज गणेश केले. फलकावरती आपण पाहतोय 50 कंप्लीट. चांगला धावफलक आखण्याचा प्रयत्न केला जातोय. तर चॅलेंजर दोदाणी संघाचा संगणक आणि जय भोलेनाथ गाडेश्वर संघ जेवण जुगरी आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये संपर्क आला. या टॉस केला जाईल आजच्या लॉस मधील शेवटची मॅच. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पहिल्या फेरीतली पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संगणकाला मी विनंती करू का आपण लगेचच आयोजकाच्या संपर्काला या. चला स्पीडअप करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धनचंद्र फलंदाज, त्याला इथून चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण शैलीचे फलंदाज झटपट बाद होतात, मोडाले फटके खेळतात आणि त्यानंतर नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागले. समोर खेळण्याचा प्रयत्न अगदी चांगला कोलबरचा चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडूच्या सुरुवात चांगली पाहायला मिळते. चांगल्या चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळते. जरूर या गोलंदाजानं षटकार खाल्ला, पण तिथून मग आता खंबाकीची गोलंदाजी पाहायला मिळते. कुटापाची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासोबत पंचांचा इशारा आला काही षटक क्रमांक 4 संपलाय. पहिला डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना कासगाव संघ जाऊन पोहोचला आहे 51 या आकड्यावरती आणि येणारी 24 चेंडू 52 धाब्याची गरज मोहपाडा संघाला. येस येस टॉस केला जाते. दोन्ही संघाचे संगणक आमच्यापर्यंत जॉईन झालेत. तर जेवणदाता जुगरे देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. त्यानंतर आपण जर विचार केला तर आमच्या कृष्णा पारधी दोन्ही संघाचे संगणक अगदी आमच्यापर्यंत जॉईन झालेत. संजय चौधरी पोलीस यांच्या पवित्र शुभाताना टॉस केला जातोय. यस टॉस जिंकलाय टीम गाडेश्वर संघ. निर्णयाची अपेक्षा असेल. बॅट फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आपण जर विचार केला तर आपल्याच परिसरातील एक आपण विचार केला तर नक्कीच आपण कृष्ण सरांची नक्कीच संवाद साधू. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय? निश्चितच टॉस जरी जिंकला असता प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणच स्वीकारला असता आणि आमच्या बाजूने मात्र आता निर्णय सुद्धा त्यांनी फलंदाजी घेतल्या. त्यानंतर आमचा जसा निर्णय हवा होता तो निर्णय आम्हाला मिळाला आहे. योग्य दिशेचा निर्णय मिळालाय. तर चांगली फिडिंग तुम्हाला फिडिंग करायची आहे. तर किती धावेंचा प्रयत्न असेल समोरच्या टीमला रोखण्याचा? निश्चितच पाहायला गेलं तर 40-45 धावेपर्यंत रोखण्याचं पूर्णतः काम करू आम्ही. निश्चित खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी, पुढील मॅचसाठी. ऍक्शन मध्ये सलामी प्लेयर चला 52 बनवायच्या इथे तुम्हाला. चला मोहपाडा संघ आपण सलामीचे प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत बघा. ते बनवायचे येणारी 24 बॉल आणि 52 धावीची गरज आहे आणि त्या धावा डिफेंड करण्यासाठी इथे दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात होईल. मोहपाडा संघाची एक जोड साखळी, एक नामांकित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते.
येणारे 24 बॉल आणि 4 षटकांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारी टीम कसगाव संघ आपण पाहिला. 24 बॉल मध्ये 51 बनवल्यात आणि उत्तर अर्थामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मोपाडा संघाची फलंदाजी 52 बनवायच्या 24 बॉल मध्ये. इन्व्हाइट धावा कॅल्क्युलेशन बनवावे लागणार आणि त्या धाव्यांसाठी मात्र आखण्याचा निरोप घेण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बंटी आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज अक्षय हा गोलंदाज आहे कासगाव संघाचा. चला 52 धावांना सुरुवात इथे केली जाते. इथे धावा बनल्या जातील की रोखल्या जातील यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बंटी आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल कट उपर कटचा आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. दन 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 करीत चौकार चौकार 4 धावा. या 4 पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. श्री गणेश केला अकाउंट ओपन केलं जातं. 52 धावा बनवायच्या येणारे 24 बॉल मध्ये. पॉवर सर्कलचं षटक अगदी खूप छान पद्धतीची गॅप पॉइंट कव्हर आणि कव्हरच्या गॅप मधून बॉलला पाठवलाय समालोचन कक्षीच्या समोर. चौकार डीजे थँक्यू डीजा. लगातारचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. मोपाड संघानं अगदी चांगली सुरुवात केली. फाईन लेग क्षेत्रामध्ये अजून एक दर्जेदार चौकार डाऊन द ग्राउंड. आय थिंक फॉर यू चौकार आलाय. लगातारचा 3रा चौकार डीजे. जे अगदी गुडघे टेकून इथे मात्र शॉट मारतोय. लगातारचे 3 चौकार आलाय. गोलंदाजावर आक्रमण आणि स्वागत केलंय चौकाराच्या मार्फत आणि हे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतील. राहुलला अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओहो हो क्या बात है. आउट ऑफ द पार्क षटकार वावराच्या बाहेर पाठवलाय. आणि त्यासाठी मात्र प्रयत्न केले जातात. गोलंदाजावर अगदी मोठाले वार केले जातात. लगातारचे 3 चौकार आणि त्यामध्ये एक दर्जेदार षटकार आलाय. एकंदरीत राहुल हा फलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. सन्मान देण्याचं काम केलंय. गॅप सिलेक्शन अगदी खूप दूरचा प्रवास करून येतोय आणि इथे मात्र चांगलं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालंय. क्या बात है. जबरदस्त दोन्ही फलंदाजामध्ये अगदी चणाक्ष पद्धतीशी बिटवीन द रनिंग त्याला पाहायला मिळते. वीस धावा धाव फलकावर आहेत. बनवायच्या आहेत 52 धावा. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हॅलो पहिलं षटक संपलंय. 20 धावा. राहुलचा आपण जर विचार केला तर वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय तर संघाच्या 20 या अंकावर मात्र इथे डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. इथे बनवायच्या आहे 52 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात दमदार केली. इथे अगदी वादळ
राहुल यांचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी चांगला पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये ज्या धावांची गरज होती आणि त्या धावांची मात्र अतिशबाजी आपल्याला इथे पाहायला मिळाली. इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 52 धावा इथे बनवायच्या आहेत. 52 धावा इथे रोखल्या जातील की बनल्या जातील यासाठी मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. चिंतामण हा गोलंदाज आहे. चला स्पीडअप करायचं आहे आपण. या पुढीलच्या संघानं सुद्धा तयारीत राहायचंय. चालू सामना संपल्यानंतर लगेच इथे मॅच ऑन केली जाणार आहेत बघा. आपण स्पीडअप करायचं आहे प्लीज. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी अक्षय या गोलंदाजानं 20 धावा खर्च केल्या. थोडासा दबाव आणि प्रेशर इथे पाहायला मिळाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. अगदी चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये. आजचा बी गट आपण पाहतोय. बी गटातली ही लढत सुरेखरित्या धावसंख्या आखण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून मात्र सुरुवात होईल दुसऱ्या षटकाला. मोठा फटका. उंची कमी आणि लांबी सुद्धा कमी आहे. इथून मात्र धावा घेतल्या जातात. धावांवरती अगदी तुटून पडलाय अक्षरशः. इथे दोन्ही संघांमध्ये अगदी चांगलं पॅटर्न रंगला जातोय. इथे बिग मॅच पाहायला मिळेल. कासगाव वर्सेस मोपाडा ही एक रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे सामना मात्र कोण जिंकणार, सामन्याची औपचारिकता कोण कुणाच्या विरोधात मात्र करणार, इथून एक चांगली महत्वाची लढत बिग पॅटल मॅच आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही संघांमध्ये. अगदी चांगली उत्स्फूर्त चांगला अभ्यास क्लासिकल चांगले दोन्ही संघांमध्ये. गोलंदाजीचं अगदी चांगलं भरणं आपल्याला पाहायला मिळतंय. तर फलंदाजीचं सुद्धा अगदी अचूक टप्प्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकार आणि चौकारांची परिभाषा पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलेला एक चांगला प्रत्युत्तर पाहायला मिळाला. समोर ठेवलाय बॉल. अगदी बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट व्हेरिएशन दाखवलंय. अगदी चांगला चनाक्ष पद्धतीची गोलंदाजी इथून पाहायला मिळाली. इथून मात्र धावा रोखायच्या आहेत आणि फलंदाजाला धावा बनवायच्या सुद्धा आहेत. अगदी दोन्ही तर्फे हा सामना आपल्याला पाहायला मिळणार का शेवटच्या क्षणापर्यंत कोण हा सामना जिंकणार. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओहो क्या बात है, जबरदस्त बॉलला पाठवलंय वावराच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. अगदी प्रत्युत्तर कलेच्या प्रेमातला हा फटका पाहायला मिळाला. अगदी चांगली सुरुवात मात्र ते प्रत्येक गोलंदाजाला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आक्रमणाला सुरुवात केली येते. 24 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 52 धावा आणि त्या 52 धावांचा मात्र प्रत्युत्तर आणि कॅल्क्युलेशन करून दाखवतोय मोपाडा संघ. कासगाव संघाच्या विरुद्धाची ही लढत. अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स ऍक्शन मध्ये अगदी बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल मध्ये थोडीशी गती निर्माण झाली. अगदी गतीवरती स्वार होऊन मात्र इथे फटका सजवायचा होता, तसं जमलं नाही. इथून मात्र डॉट व्हेरिएशन पाहायला मिळालं. गुडलेनचा बॉल चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय मोपाडा संघानं आणि त्याला प्रत्युत्तर देतोय मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजीचा भरणं आपल्याला पाहायला मिळतंय कासगाव संघांमध्ये. लॉंग ऑफला लॉफ केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकामध्ये अगदी चांगलं कलेक्शन आणि इथून मात्र बॉलला अडवणी केली आणि दुसरे षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकेचा आपण जर विचार केला तर 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि येणारे 12 बॉल विजयासाठी
24 धावेची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक बॉलला 2-2 धावा इथे इक्वेशन करायच्या आहेत. 12 बॉल 24चं समीकरण. 24 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील यासाठी मात्र प्रयत्न मात्र चांगला कान मंत्र देण्याचं काम करतोय कसगाव संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभी आहे. इथून 12 मध्ये बनवायच्या 24 धावा. अगदी चांगली सुरुवात मात्र करावी लागणार. त्यासाठी गोलंदाजीचं मात्र अचूक टप्प्याचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळणार का? समोर संघ आहे मोपाडा संघ. सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावर प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण करतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आल्यास इथे मात्र मोठा फटका. इथून थोडस मैदान ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न मात्र केला इथे क्षेत्ररक्षकानं. कसगाव संघाच्या संघाला थोडीशी दुखापत झाली असेल तर पंच धावा 2 का? चला 2 धावा. चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. चला सामना सुरू करायचा आहे. इथे चांगला इफर्ट दाखवलाय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. अजूनही धावा बनवायच्या आहेत. अजून या 22 धावेची गरज आहे. मोठा फटका गॅप सिलेक्शन बोलला पाठवलाय षटकारासाठी रामदेव बाबा पतंजली षटकार. चांगली सुरुवात मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. दमदार सुरुवात मोपाडा वर्सेस कासगाव संघ. फायनल क्षेत्रामध्ये स्पेरलेगला अगदी चांगली क्षेत्ररक्षणाची विवारचना आपण पाहतोय. एका धावेला मात्र इथे इन्व्हाइट केलं जात आहे. एका धावेनं मात्र इथे धावसंख्या पुढे शिरकाव केले जातात. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाला अगदी चांगलं समाचार आलंय. तिसऱ्या षटकामध्ये कित्येक धावा बनवल्या जातील. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि तिसरे षटक अजून सुरू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून मात्र तिसऱ्या षटकावर आक्रमण होणार का? आक्रमण सिद्ध करत असताना मात्र दोन्ही फलंदाज सट्ट होऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इथून मात्र चांगला टार्गेट मात्र आखणं गरजेचं आहे. 52 बनवायचे आहेत आणि त्या धावा मात्र इक्वेशन करण्यासाठी मात्र इथे उतरलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अगदी हलक्या हाताने अडवणी केली जाते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकांना अडवलाय. जजमेंट चांगला. इथून मात्र चांगली सुरुवात अजून होईल का? इथे मात्र गोलंदाजाने केलेली गोलंदाजी थोडीशी अचूक टप्प्याची राहिली. या पद्धतीने गोलंदाजी केली तर समोरच्या संघाला धावांपासून अगदी रोखण्याचा प्रयत्न करेल कासगाव संघ. 52 धावा आखण्यासाठी इथे उतरली जोडी. मोपाडा संघाची अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावांचं कॅल्क्युलेशन व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंचांकडे. धाव मात्र येथे रोखून ठेवली जात नाही. धावांना मात्र गती प्राप्त केली जाते. हळूहळू गतीचे हा एक धाव संख्या मात्र विस्तारित केली जाते. चला सामन्याला आपण लगेच सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. हवेमध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र जजमेंट चांगलं. जेल टिपला जातोय. पहिला धक्का क्रमांक मोपाडा टीमला लागणार.
हा फलंदाज आहे. येणारी 6 बॉल आणि 13 धावेची गरज आहे विजयासाठी. बघा सलामीला गेलेला फलंदाज इथे बाद झालाय आणि त्यानंतर 1 डाऊनला फलंदाज करण्यासाठी विकी जातोय आणि त्या विकीला मात्र पूर्णपणे डाव सावरावा लागेल. तोपर्यंत सटल झालेला फलंदाज मात्र स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सलामीसाठी गेलेला अजूनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 6 बॉल 13 धावेची गरज आहे आणि इथून मात्र त्या 13 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील यासाठी मात्र अंतिम षटकाला सुरुवात होणार. रोहन हा गोलंदाज आहे. बघा काय मॅच रंगली जाते. जशाला जसं प्रति उत्तर देण्याचं काम करतोय. धावा सुद्धा रोखल्या जातात परंतु धावाही बनल्या जातात. इथे मात्र अंतिम षटकाला सुरुवात होईल. 6 बॉल 13 धावेची गरज. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल टप्पा पडला त्यानंतर यष्टीरक्षकाच्या पालुत्र्यामध्ये जाऊन विसावतोय. धावा येत नाही. धावांना रोखण्याचा प्रयत्न करतोय. उरले 5 बॉल आणि 13चं समीकरण आहे. 13 आणि 5चं समीकरण अगदी थोडं फार जड पारड झालेलं वाटतंय. इथून मात्र एखादा षटकार आला तर सामना मात्र इथे खुल्ला आणि सोपा होणार मुपाडा टीमला आणि इथून गोलंदाजावर अगदी चांगला प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस बॉल अगदी घणाघातीचा पहार केलाय. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. स्पर्धा आज आपण कव्हरेज करताना पाहतोय. खूप चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. आज दुसरी रात्र या स्पर्धेचा आणि दुसऱ्या रात्रीतील लढत आपण पाहतोय. एका बाजूला कासगाव संघ तर एका बाजूला मोहपाडा संघ. तर यस फेअर डिलिव्हरी. चला बॉल असणार आहे. इथे षटकार आला. अगदी चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळाला. चार बॉल आणि 7 धावेची गरज. अंतिम षटक. हो बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मात्र क्लिअर होणार का? आणि इथून मात्र 4 धावा आल्या आणि या 4च्या बरोबरीने धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 49 धावा. क्या बात है, जबरदस्त फलंदाजी. थोडस गोलंदाजीचं परिवर्तन मात्र चुकीचं आणि कलेक्शन क्षेत्रक्षण मात्र इथे खराब आपल्याला पाहायला मिळालंय. लॉंग स्टॉप मध्ये चौकार अडला असता तर सामन्याचा मात्र अगदी चांगला जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला असता. दोन्ही संघांमध्ये हा एक चांगला पॅटल रंगला जातोय. इथे सिंगल जरूर मिळाली जाईल. इथे मात्र थ्रो मिस टायमिंग थ्रो पाहायला मिळाला. दुसरीला मात्र इथे भरणं आलंय. 2 धावा जरूर मिळल्या जातील. इथून मात्र चुक्या केल्या त्या तुम्हाला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र भोगावे लागतील आणि इथून मात्र सामन्याला जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 2 बॉल आणि 1 धावेची गरज. सामना इथे कोण जिंकणार आणि या मैदानाची कोण कुणाला धूळ चारणार याच्यामध्ये अगदी उत्स्फूर्त आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. एखादा बॉल डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना जाणार. त्यासाठी गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल का? आणि इथून तेच प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण मात्र जवळ घेतलंय. प्रयत्नाला मात्र यश येणार का? 2 बॉल 1 धावेची गरज.
चला सामना अगदी चांगला सुरशीचा पाहायला मिळेल. शांत आणि संयम हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. बिग पॅटर्न रंगला जातोय. कसगाव बनाम मोपाडा अगदी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघांमध्ये अगदी चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. चला टाइम घेऊ नका, आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना अगदी कोण सामना जिंकणार आणि कोण हरणार याच्याकडे अगदी दुर्बळ लक्ष. ओ समोर खेचलाय, लॉंग ऑफला बॉल पाठवलाय, चौकार आलाय आणि सामना येथे जिंकलाय मोपाडा संघ. षटकार